नमस्कार. घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बेसनमध्ये लिंबू घालून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवतोय, जी की अगदी झटपट तयार होईल आणि पहिल्यांदा जरी तुम्ही बनवली ना तरी अगदी परफेक्ट 100% परफेक्टच होईल. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे एका बाउलमध्ये आपल्याला 1.5 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. तर इथे मी एक लिंबू चिरून घेतलेला आहे. आता हा लिंबू आपण यामध्ये पिळून घेऊया. संपूर्ण लिंबू आपल्याला यामध्ये पिळायचं आहे. तर यामधले बी असतात ना ते मी अगोदरच काढून घेतलेले आहेत, जेणेकरून पिळताना बी पिठामध्ये पडणार नाही. रेसिपीमध्ये मी खूप साऱ्या टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा पदार्थ अगदी परफेक्ट बनेल. त्यामुळे रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. संपूर्ण एक लिंबाचा रस आपण यामध्ये घातलेला आहे. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 चमचा साखर घालायची आहे. आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित एकजीव असे मिक्स करून घ्यायचे आहेत. सर्व साहित्य आपण मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. एकदम जास्त पाणी घालू नका, नाहीतर बेसनच्या गुठळ्या म्हणजे गाठी तयार होऊ शकतात. गरजेप्रमाणे जसं जसं लागेल तसं आपण यामध्ये पाणी घालूया आणि याचं मध्यम अशा स्वरूपाचं मिश्रण बनवून घेऊया. इथे फटाफट असं मिक्स करायचं आपल्याला थोडीशी मेहनत घ्यायची आहे. जितकं जास्त तुम्ही हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्याल ना, तितकं जास्त बेसनचं पीठ छान असं फुलतं, ज्यामुळे आपला पदार्थ अगदी हलका फुलका असा होतो. तर पहा, इथे आपण ना पाणी घेतलेलं आहे 1 ग्लास. त्यापैकी एक्झॅक्टली किती पाण्याचा वापर होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये पहा अजिबातच गुठळा वगैरे नाहीत. आता अजून थोडंसं पाणी घालूया, जेणेकरून याची कन्सिस्टन्सी मध्यम अशा स्वरूपाची होईल. पहा, इथे आपलं मिश्रण अगदी स्मूथ या स्वरूपाचं तयार झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी पहा अशा स्वरूपाची असायला हवी. घेतलेल्या पाण्यापैकी पाऊण ग्लास म्हणजे अर्धा ग्लास आणि त्यापेक्षा आणखीन थोडंसं इतपत आपल्याला पाणी यासाठी लागलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा तेल. तेल घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. या मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा स्वरूपाची आहे. अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही, स्मूथ मध्यम अशा स्वरूपाचं आपण हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे. पहा अशा स्वरूपाची याची कन्सिस्टन्सी असायला हवी. आता लगेच इथे आपल्याला एक पूर्वतयारी करायची आहे. ती म्हणजे पहा, डब्याला ना बटर पेपर लावून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही डब्याला तेल लावून घेऊ शकता. आता आपण जे मिश्रण तयार केलं होतं यामध्ये सर्वात शेवटी आपल्याला इनो घालायचं आहे. इनो घातल्यानंतर यावरती थोडंसं पाणी घालूया आणि फटाफट असं मिक्स करून घेऊया. इथे आपल्याला घाई करायचं आहे. पटापट असं आपल्याला इनो मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे तयार झालेलं मिश्रण लगेच आपल्याला बटर पेपर लावलेल्या डब्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं जर तुम्हाला इनो वापरायचं असेल तर ग्रीन कलरचा जो इनो येतो तोच वापरायचा आहे. इतर कोणताही इनो वापरायचा नाही. किंवा मग बेकिंग पावडर, बेकिंग सोडा इनोच्या ऐवजी तुम्ही यामध्ये वापरू शकता. आता कुकरमध्ये अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी व्यवस्थित गरम झालं की यामध्ये स्टँड ठेवायचा आहे, डबा ठेवायचा आणि झाकण लावायचं आहे. शिटी न लावता आपल्याला याला 20 मिनिटं व्यवस्थित असं मध्यम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. पहा, इथं 20 मिनिटं झालेले आहेत. आता आपण कुकरचं झाकण काढूया आणि तुम्ही इथे पाहू शकता ढोकळा अगदी मस्त असा फुगलेला आहे. आता सुरीने आपल्याला चेक करायचं आहे. पहा, यामध्ये सुरी खुपसून पाहायची, अजिबात काही लागलं नाही, म्हणजे ढोकळा परफेक्ट असा शिजलेला आहे. आता याला काढून घ्यायचं आहे, थंड करायला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत इकडे आपल्याला एक फोडणी बनवून घ्यायची आहे. गॅसवरती छोटंसं पातेलं ठेवायचं, त्यामध्ये तेल घालायचं. अगदी थोडंसं अर्धा चमचा तेल घालायचं. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी घालायची. मोहरी छान अशी तडतडली की कढीपत्ता घालायचा. सोबतच हिरव्या मिरच्या घालायच्या, अशा 2 तुकडे करून चिरलेल्या आहेत. आता याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं. यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे. पाणी घालून व्यवस्थित मिक्स करूया. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे साखर घालायची आहे. साखर घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आणि आता या पाण्याला छान अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आहे. हे पाणी व्यवस्थित असं उकळवून घ्यायचं आहे. पहा, इथे पाणी व्यवस्थित असं उकळलेलं आहे. 1-2 मिनटं याला छान असं उकळवून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस बंद करायचा. इकडे पहा, हा ढोकळा होता तो सुद्धा थंड झालेला आहे. आता लगेच त्याच्या कडा मोकळ्या करून घेऊयात. कडा मोकळ्या केल्या की आता एका डिशमध्ये आपण हा ढोकळा पलटी करून घेऊया. इथे तुम्ही पहा, ढोकळा डब्यामधून अगदी सहज असा निघालेला आहे.
हा पेपर वापरल्यामुळे ढोकळा अजिबात डब्याला चिकटत नाही, अगदी सहजच असा निघाला जातो. पाहू शकता अगदी मस्त जाळीदार स्पॉन्जचा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. अगदी घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये परफेक्ट आणि झटपट असा आपला हा बेसन ढोकळा तयार होतो. चवीला सुद्धा तितकाच चविष्ट लागतो. आता हा ढोकळा आपण कट करून घेऊया. इथे तुम्हाला ढोकळा बघूनच समजत असेल की किती छान जाळीदार आणि स्पॉन्जचा हा ढोकळा झालेला आहे. मी सांगितलेलं सर्व प्रमाण आणि पद्धत वापरून तुम्ही जर ढोकळा बनवला ना, तर तुमचा ढोकळा पहिल्यांदा जरी बनवला तरी अगदी परफेक्ट जमेल, अजिबातच चुकणार नाही, बिघडणार नाही. फक्त मी सांगितलेलं स्टेप बाय स्टेप सर्व प्रमाण आणि पद्धत वापरा. पहा ढोकळा किती छान जाळीदार झालेला आहे. संपूर्ण ढोकळा अगदी स्पॉन्जी मऊ लुसलुशीत असा झालेला आहे. असा खमण ढोकळा, नायलॉन ढोकळा तुम्ही जर घरीच बनवला ना, तर यानंतर बाहेरून सुद्धा तुम्हाला विकत आणायची गरज पडणार नाही. इतका चविष्ट आणि परफेक्ट बनतो. पहा याला काय मस्त अशी जाळी पडलेली आहे. अगदी मऊसूद असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. आता आपण जी फोडणी बनवून घेतली होती ती सर्व फोडणी या ढोकळ्यावरती घालायची आहे. यामध्ये आपण हळदसुद्धा वापरलेली नाही, तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता ढोकळ्याचा रंग अगदी मस्त दिसतोय. आता संपूर्ण जे आपण हे फोडणीचं पाणी केलं होतं त्या या ढोकळ्यावरती घालायचं आहे. म्हणजे हे पाणी ढोकळ्यामध्ये खूप छान असं मुरतं आणि त्यामुळे चवीला ढोकळा अगदी चविष्ट लागतो. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही माझा आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या अशा युनिक रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात. आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठमोळे चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर नवीनच आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा. पहा इथे ढोकळा किती मस्त मऊसूद झालेला आहे. अगदी सहजच मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते किती सहज असा तुटला जातोय. अगदी कापसासारखा मऊसूद असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने ढोकळा नक्की बनवून पहा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल याची मला 100% खात्री आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. जरा सुद्धा आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा आणि आताच घरगुती भोजन चॅनलला सबस्क्राईब करा. चला मंडळी, आपण भेटूया आपल्या पुढच्या युनिक आणि नवीन अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. चला तर मग बाय बाय.